विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अहिल्यादेवी होळकर प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपण मागील काही व्हिडिओजमध्ये मराठी व्याकरणाचे प्रश्नपत्रिका विश्लेषण समजून घेतलं. या व्हिडिओपासून आपण GS सिरीज सुरू करतो आहे. याच्यामध्ये GSमधील सगळ्यात सुरुवातीला आपण भारताची राज्यघटना या विषयाचे व्हिडिओज सुरू करतो आहे. क्रमक्रमाने इतरही विषयांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत जातील. भारताची राज्यघटना या विषयामध्ये आपण पहिल्या व्हिडिओत भारताच्या राज्यघटनेतील भाग 3 त्यामध्ये जे मूलभूत हक्क दिलेले आहेत याविषयी सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही परीक्षेमध्ये भाग 3वर प्रश्न येतात म्हणजे येतातच. तो भाग आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, भारताच्या राज्यघटनेमध्ये जो भाग 3 आहे त्या भाग 3 अंतर्गत कलम 12 ते 35 मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत. मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आलेली आहे. या मूलभूत हक्कांची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेतून करण्यात आली आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये ज्याप्रमाणे बिल ऑफ राईट्स आहेत त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेमध्ये ही मूलभूत हक्क देण्यात आलेली आहेत. या मूलभूत हक्कांच्या म्हणजेच भाग 3ला भारताचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. भाग 3ला भारताचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. महत्त्वाची माहिती आहे. मॅग्ना कार्टा म्हणजे काय, तर मॅग्ना कार्टा ही एक लॅटिन संकल्पना आहे आणि तिचा अर्थ महान सनद असा होतो. साधारणतः 1215मध्ये राजा किंग जॉन याला ह्या सनदेवर स्वाक्षरी करण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि जगातील मूलभूत हक्कांची ही पहिली लिखित सनद आहे. ही सनद राजाचे राज्य या व्यवस्थेऐवजी कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. कोणत्याही राज्यामध्ये नागरिक हे तितकेच महत्त्वाचे आहेत आणि नागरिकांना काही अधिकार आणि हक्कही प्रदान केले पाहिजेत आणि त्या हक्कांचा आदरही केला गेला पाहिजे या व्यवस्थेवर हे आधारित आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांचे एकूण 6 गट पडतात. पूर्वी भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण मूलभूत हक्कांची संख्या 7 इतकी होती. मात्र 44वा घटना दुरुस्ती कायदा 1978मध्ये मालमत्तेचा हक्क हा वगळण्यात आला. भारतीय राज्यघटनेमध्ये मालमत्तेचा हक्क हा कलम 19(1) फ मध्ये देखील देण्यात आला होता आणि तो स्वतंत्रपणे कलम 31 मध्ये देखील देण्यात आला होता. परंतु 44व्या घटना दुरुस्तीने 1978मध्ये मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला. याला अनेक कारणं आहेत. भूमी सुधारणा, जमीनदारी प्रथा नष्ट करणे. कारण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्याप्रमाणे अनेक जमीनदारांनी सहभाग घेतला होता त्याचप्रमाणे अनेक सामान्य नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनीही सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य भारतानंतर जमीनदारांच्या नावे ही प्रचंड जमीन होती. अधिक जमिनीचे ते मालक होते, तर काही अल्पभूधारक किंवा काहींकडे स्वतःची जमीनच नव्हती. अशा देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे सर्वांमध्ये समान वाटप झाले पाहिजे ही त्याच्या पाठीमागची एक पार्श्वभूमी होती. भारताच्या राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये ज्याला आपण मार्गदर्शक तत्त्व असं म्हणतो त्याच्यामध्येही काही समाजवादी उद्दिष्ट साध्य करायची होती की ज्याच्यामध्ये संसाधनांचं केंद्रीकरण मोजक्याच लोकांच्या हाती न होता त्या संसाधनांवरती सर्वांचा समान अधिकार असायला हवा हे देखील उद्दिष्ट आपल्याला साध्य करायची होती. जोपर्यंत मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क होता तोपर्यंत जेव्हा एखाद्या सार्वजनिक हिताच्या प्रकल्पासाठी अशा जमिनी हस्तगत केल्या जायच्या तेव्हा ते मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे असं ठरवून जमीनदारांकडे न्यायालयामध्ये धाव घेतली जायची. किंवा ज्यावेळी जमीनदारी प्रथा रद्द करून जमिनीचं सार्वत्रिक वाटप करण्याचा प्रश्न यायचा त्यावेळी अशा प्रकारे आमच्या जमिनी हस्तगत कशा काय केल्या जाऊ शकतात हे आमच्या मूलभूत हक्कांचं उदाहरण आहे. या कारणाने न्यायालयाकडे दाद मागितली जायची आणि यातून आमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत आहे असं सांगितलं जायचं. ही खूप किचकट प्रक्रियेनंतर होऊन जायची. या सगळ्या बाबींचा विचार करून 1978मध्ये 44व्या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला. भारताच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांचे 6 गट आहेत. त्यापैकी जो पहिला गट आहे तो समतेच्या हक्कांचा आहे. समतेचे हक्क घटनेच्या कलम 14 ते 18 मध्ये देण्यात आलेले आहेत. दुसरा गट आहे स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते कलम 22 मध्ये देण्यात आला आहे.
शोषणाविरुद्धचा हक्क हा कलम 23 ते कलम 24 दरम्यान देण्यात आला आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28 दरम्यान देण्यात आला आहे. तर संस्कृती आणि शिक्षणाचा हक्क हा कलम 29 ते 30मध्ये देण्यात आला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घटनात्मक उपायांचा हक्क हा कलम 32मध्ये देण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण सर्वच कलमांची सविस्तर चर्चा करणार आहोत. जे जे परीक्षेच्या दृष्टीने, मग ती जिल्हा परिषदेची परीक्षा असेल, तांत्रिक परीक्षा असेल, आरोग्य विभागातील परीक्षा असेल, सर्वच परीक्षांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा डेटा आपल्याकडे जमा होऊ शकेल अशा अर्थाने आपण हे विश्लेषण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला कलमनिहाय आणि सविस्तर चर्चा करायला सुरुवात करूया. भारतीय राज्यघटनेमध्ये आपण पाहिलं की कलम 12 ते 35 दरम्यान मूलभूत हक्क देण्यात आले. पण तसा प्रत्यक्षातरित्या मूलभूत हक्कांची सुरुवात ही कलम 14 ते कलम 18 दरम्यान होते. कलम 14पासून समतेच्या हक्काची सुरुवात होते. कलम 12मध्ये राज्यसंस्था या शब्दाची व्याख्या देण्यात आलेली आहे. मूलभूत हक्क हे सामान्यतः राज्यसंस्थेच्या कारभाराविरुद्ध दिलेले मनमानी संरक्षण आहे. एखादी राज्यसंस्था जर मनमानी कारभार करून जनतेला गुलाम बनवत असेल, अधिकारांचं हनन करत असेल, तर त्याच्यासाठी देशातील नागरिकांकडे काहीतरी न्यायिक उपाय हवेत. याच्यासाठी राज्यसंस्था या शब्दाची व्याख्या आधी स्पष्ट होणं गरजेचं आहे. नक्की ह्या अधिकारांचं उल्लंघन हे कुणाकडनं आणि कशा प्रकारे होऊ शकेल हे अधिक स्पष्ट होणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यात सुरुवातीला कलम 12मध्ये राज्यसंस्था या शब्दाची व्याख्या देण्यात आलेली आहे. राज्यसंस्था या व्याख्येमध्ये भारत सरकार आणि संसद या संकल्पनेमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो. यांना देखील राज्यसंस्था असं म्हटलं जातं. पुढे घटक राज्यांचे सरकार म्हणजेच काय, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विधानसभा आणि अस्तित्वात असेल तर विधान परिषद. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना देखील राज्यसंस्था असं म्हटलं गेलं. आणि इतर ज्या वैधानिक संस्था आहेत जसं की LIC, ONGC, सेल किंवा सरकारी विद्यापीठं यांना देखील कलम 12 अंतर्गत राज्यसंस्था असं म्हटलं गेलं. थोडक्यात काय तर आपण राज्यसंस्था ह्या ज्या सगळ्या वरीलप्रमाणे पाहिल्या आहेत त्यांच्याकडनं जर एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर त्याची न्यायिक प्रक्रिया निश्चित करण्यासाठी राज्यसंस्था म्हणजे काय याची व्याख्या निश्चित होणं अधिक गरजेची आहे. म्हणून मूलभूत हक्कांच्या सुरुवातीला कलम 12 अंतर्गत राज्यसंस्था या शब्दाची व्याप्ती आणि व्याख्या देण्यात आलेली आहे. पुढे कलम आहे कलम 13. कलम 13 हे मूलभूत हक्कांचे संरक्षण अर्थात न्यायिक पुनर्विलोकनाशी संबंधित आहे. कायदेमंडळाने केलेला एखादा कायदा भारतीय राज्यघटनेशी किंवा मूलभूत हक्कांशी सुसंगत आहे की विसंगत आहे हे ठरवण्याचा अधिकार न्यायपालिकेला आहे. जर तो सुसंगत असेल तर तो मान्य केला जातो आणि विसंगत असेल तर अशा कायद्यांना बेकायदेशीर ठरवलं जातं. यालाच न्यायिक पुनर्विलोकन असं म्हटलं जातं. म्हणजेच कायद्याचं पुनर्विलोकन करणं आणि तो घटनेशी सुसंगत आहे की विसंगत आहे हे ठरवणं. भारतीय राज्यघटनेमध्ये असा न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार हा कलम 32नुसार सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे आणि कलम 226नुसार उच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला की भारतामध्ये न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कुणाकुणाला आहे. कलम 32नुसार सर्वोच्च न्यायालयाला आणि कलम 226नुसार उच्च न्यायालयाला. सुरुवात करूयात आपण कलमांच्या इतर सविस्तर स्पष्टीकरणाकडे. कलम आहे कलम 14 ते कलम 18. त्यापैकी पहिलं कलम आहे कलम 14. कलम 14मध्ये कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण हे तत्त्व देण्यात आलं आहे. याच्यामध्ये दोन संकल्पना आहेत. पहिली संकल्पना आहे कायद्यापुढे समानता आणि दुसरी संकल्पना आहे कायद्याचे समान संरक्षण. कायद्यापुढे समानता ही ब्रिटिश संकल्पना आहे तर कायद्याचे समान संरक्षण ही अमेरिकन संकल्पना आहे. कायद्यापुढे समानता म्हणजे काय तर कोणालाही विशेष अधिकार असणार नाहीत.
आणि कायद्याचे समान संरक्षण म्हणजे काय, तर समान परिस्थितीत सर्वांना समान कायदा लागू असेल. कलम 15 आहे भेदभाव करण्यास प्रतिबंध. राज्यसंस्था म्हणजे आपण ज्यावरती विविध संस्था पाहिल्या त्या राज्यसंस्था नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणार नाही. आणि असा जर भेदभाव झाला तर त्या नागरिकांना स्वतःचा अधिकार प्राप्त करण्यासाठी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी आहे. याला काही अपवाद आहेत. महिला, मुले, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी विशेष तरतुदी केल्या जातील. भेदभाव करायला प्रतिबंध सांगितलेला आहे, मात्र अशा प्रकारचा सकारात्मक भेदभाव केला जाईल ज्यावेळी महिलांसाठी काही विशेष तरतुदी करायच्या असतील, मुलांच्या कल्याणासाठी काही पावलं उचलायची असतील आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या उत्थानासाठी काही विशेष तरतुदी करायच्या असतील तर त्या भेदभाव या व्याख्याअंतर्गत येणार नाहीत. भेदभावास करण्यास मनाई हे जे कलम आहे 15वं ते साधारणतः राज्यसंस्थेकडनं कोणत्याही व्यक्तींमध्ये भेदभाव करण्यास प्रतिबंध देतं. मग असा भेदभाव धर्माच्या आधारावर असेल, वंशाच्या आधारावर असेल, जातीच्या आधारावर असेल, लिंगाच्या आधारावर असेल किंवा जन्मस्थानाच्या आधारावर असेल, अशा कोणत्याही आधारावर केलेला राज्यसंस्थेने केलेला भेदभाव हे कलम अमान्य करतं. कलम 16 सार्वजनिक रोजगारात सर्वांना समान संधी. जे सार्वजनिक रोजगार आहेत त्यांना देशातील सर्व नागरिकांना समान संधी असेल असं कलम 16मध्ये निर्देशित करण्यात आलेलं आहे. या कलमाला काही अपवाद आहेत. त्यामध्ये मागासवर्गीयांसाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे जर अशी समानता साधायची असेल तर काही गटांना किंवा वर्गांना प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे. असं दिलेलं प्रतिनिधित्व समान संधीला अपवाद असेल. कलम 17 कलम 17नुसार अस्पृश्यता नष्ट केलेली आहे. अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गंभीर आणि पूर्णपणे प्रतिबंधित गुन्हा मानण्यात आलेला आहे. याच्यासाठी नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 करण्यात आला. कलम 18 पदव्या नष्ट करणे. या कलमावर बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे आणि कलम 17वरही प्रश्न विचारलेला आहे की अस्पृश्यता नष्ट करणे हे कोणत्या कलमामध्ये निर्देशित केलं आहे आणि पदव्यांची समाप्ती ही कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे. कलम 18 पदव्या नष्ट करणे. लष्करी किंवा शैक्षणिक पदव्या जसं की डॉक्टर, कर्नल इत्यादी वगळता या देशातील राज्यसंस्था कोणतीही सामाजिक विषमता निर्माण करेल अशी पदवी, म्हणजे मग ती रायबहादूर असू शकेल किंवा महाराज असेल किंवा इतर उपाध्या असतील, त्या देणार नाही. ज्या उपाध्यांमधून देशातील कोणत्याही नागरिकांमध्ये विषमता, भेदभाव निर्माण होईल अशा पदव्या राज्यसंस्थेकडून दिल्या जाणार नाही. म्हणजे काय, तर राज्यसंस्थेचं हे परम कर्तव्य असेल की समाजातील विषमता जी पदव्यांच्या आधारावरती असेल, पदव्यांच्या आधाराद्वारे मिळणाऱ्या विशेष अधिकारांवरती असेल, अशा प्रकारचे कोणतेही विशेष अधिकार किंवा विशेष पदव्या ह्या राज्यसंस्थेकडून दिल्या जाणार नाही. देशातील सर्व नागरिकांमध्ये समानता प्रस्थापित केली जाईल, विषमतेचं कोणतंही अंग असणार नाही, हे कलम 18मध्ये नमूद करण्यात आलं. पुढचा भाग आहे स्वातंत्र्याच्या हक्काचा. स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कलम 19 ते कलम 22 देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये एकूण 6 प्रकारची स्वातंत्र्य देण्यात आली आहे आणि ती देशातील प्रत्येक नागरिकांना देण्यात आलेली आहे. त्या 6 प्रकारच्या स्वातंत्र्यांमध्ये पहिलं स्वातंत्र्य आहे भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. प्रत्येक व्यक्ती स्वतःची मतं मांडू शकतो. ते चित्रकलेच्या माध्यमातून असेल, स्वतःच्या लेखाच्या माध्यमातून असेल, त्यामध्येच वृत्तपत्रांच्याही अभिव्यक्तीचा समावेश होतो. प्रत्येकाला स्वतःचं मत, विरोध मांडण्याचा अधिकार आहे. हे कलम 19मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत येतं. आपण अलीकडेच लागलेला एक निकाल अभ्यासला असेल, त्याविषयी ऐकलं असेल. एक व्यक्ती जो एका राजकीय व्यक्तीला किंवा एका राजकीय पक्षांच्या विरोधामध्ये मुर्दाबादचे नारे देत होता, त्याच्याविषयीचं प्रकरण हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलं. जस्टिस जमादार यांनी निकाल दिला की कोणत्याही राजकीय व्यक्तीविषयी किंवा कोणत्याही राजकीय पक्षाविषयी मुर्दाबादचा नारा देणं हा देशविरोधी नारे असू शकत नाही. कोणत्याही व्यवस्थेला विरोध करणं हा देशविरोध असू शकत नाही. हे त्याची अभिव्यक्ती आहे.
विरोध करणं. पण यालाही काही मर्यादा आहेत. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याने समाजात तेढ निर्माण होईल, तणावपूर्वक वातावरण निर्माण होईल, शांतता भंग होईल, अशा प्रकारचं भाषण किंवा अशा प्रकारची अभिव्यक्ती या कलमाअंतर्गत मान्य केली जाणार नाही. दुसरं स्वातंत्र्य आहे शांततापूर्वक आणि विनाशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. या स्वातंत्र्यामधनं काय निर्देशित होतं, या देशातील नागरिकांना कोणत्याही कार्यक्रमासाठी, कोणत्याही प्रयोजनासाठी शांततापूर्वक, पहिली आणि महत्त्वाची गोष्ट की शांततापूर्वक आणि विनाशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. पुढील स्वातंत्र्य आहे संस्था, संघटना किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. पुढील स्वातंत्र्य आहे भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य. एखादा व्यक्ती भारतातील कोणत्याही ठिकाणी मुक्तपणे स्वातंत्र्य करू शकतो. इथे कलम 19 अंतर्गत भारताच्या क्षेत्रामध्ये संचार करण्याचे स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर परदेशी संचाराचं स्वातंत्र्य हे कलम 21 अंतर्गत व्यक्तिगत अधिकारांमध्ये देण्यात आलेलं आहे. पुढील स्वातंत्र्य दिलं आहे की भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचे स्वातंत्र्य किंवा स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य. एखादा व्यक्ती भारताच्या कोणत्याही भागामध्ये, म्हणजेच देशामध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी, कोणत्याही व्यक्तीला देशातील कोणत्याही भागामध्ये प्रतिबंध केला जाऊ नये, प्रादेशिक विषमता संपविली जावी आणि लोकांमध्ये एकात्मतेची भावना ही अधिक रूढ व्हावी, यासाठी कोणत्याही भागात राहण्याचे आणि स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य या देशातील प्रत्येक व्यक्तीला देण्यात आलेलं आहे. कोणत्याही भागामध्ये आपलीच मक्तेदारी आहे असं कुणाकडनंही प्रकर्षाने जाणीव करून दिली जाऊ नये आणि व्यक्ती स्वतःच्या देशामध्ये संकुचित अवस्थेत आहे असं त्या व्यक्तीला भासू नये, यासाठी हे स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. पुढचं स्वातंत्र्य आहे कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा करण्याचे स्वातंत्र्य. परंतु असा व्यवसाय किंवा व्यापार करताना स्वातंत्र्यावर देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा किंवा कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव मर्यादा घातल्या जाऊ शकतात. हे आहेत व्यवसाय स्वातंत्र्याचे अपवाद नेमके कोणते आहेत किंवा त्याच्या मर्यादा कोणत्या आहेत. पुढील कलम आहे कलम 20. कलम 19मध्ये 6 प्रकारची स्वातंत्र्य दिली आहे, आपण ती पाहिली. वास्तव्याचं स्वातंत्र्य आहे, संचाराचं स्वातंत्र्य आहे, व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे. कलम 19 अंतर्गत माहितीचा अधिकाराचं देखील आपल्याला स्वातंत्र्य देण्यात आलं. कलम 19च्या अंतर्गत माहितीचा हक्क हा मूलभूत हक्क होता, मात्र सरकारी कार्यालयातून माहिती कशी मिळवावी याची निश्चित प्रक्रिया कलम 19मध्ये देण्यात आलेली नव्हती. म्हणून राज्यघटनेच्या या भावनेचा आदर करून 12 ऑक्टोबर 2005 रोजी माहितीचा अधिकार कायदा 2005 लागू करण्यात आला. भारतामध्ये 12 ऑक्टोबर हा माहिती अधिकार दिन, राष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. तर 5 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर हा माहिती अधिकार सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही गोष्टी आपल्याला नीट लक्षात ठेवायच्या आहे. माहितीचा अधिकार केव्हा पारित करण्यात आला, बऱ्याच वेळा आलेला हा प्रश्न आहे. पुढील कलम आहे कलम 20. अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. यामध्ये 3 घटक आहेत. पहिला घटक आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो. म्हणजे काय की गुन्हा केला त्यावेळी अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार शिक्षा होईल. एखाद्या व्यक्तीने ज्या कालखंडात गुन्हा केलेला आहे त्यावेळी जो कायदा अस्तित्वात होता त्याच कायद्यानुसार त्या व्यक्तीला शिक्षा होईल. एखादा कायदा हा भविष्यात त्या गुन्ह्याविषयी आणला जाईल, या आधारावरती त्या व्यक्तीला शिक्षा केली जाणार नाही. जो वर्तमान स्थितीला, सद्यस्थितीला अस्तित्वात आहे अशाच कायद्यानुसार त्या व्यक्तीला शिक्षा होईल. हे नो एक्स पोस्ट फॅक्टो याचा अर्थ होतो. पुढे आहे नो डबल जिओपर्डी. म्हणजेच काय तर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा दिली जाऊ शकत नाही. एका व्यक्तीने जर एक गुन्हा केला असेल तर त्याने केलेल्या त्या एका गुन्ह्यासाठी त्या व्यक्तीला एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा केली जाऊ शकत नाही. हे कलम 20मधील नो डबल जिओपर्डी यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. पुढे आहे स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही. कोणत्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही. हे कलम 20मध्ये नमूद करण्यात आलं.
कलम 21मध्ये जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यात आलं आहे. कलम 21 हे अत्यंत व्यापक आहे. अत्यंत व्यापकपणे सर्वोच्च न्यायालयाने याचा अर्थ हा वेळोवेळी लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये काय म्हटलं आहे की कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीचे जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. याचा अर्थ असा होतो की जी प्रक्रिया कायद्याने घालून दिलेली आहे अशा प्रक्रियेने त्या व्यक्तीचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाऊ शकते. कलम 21 अंतर्गत इतरही जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये इतरही हक्कांचा समावेश करण्यात आला आहे. जसं की एखाद्या व्यक्तीला मानवी सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. 2017मध्ये पट्टास्वामी खटल्याच्या निकालानुसार गोपनीयता आणि खाजगीपणाच्या अधिकाराचा समावेशही कलम 21मध्ये करण्यात आला आहे. कलम 21मध्ये आवडीच्या व्यक्तीशी विवाह करण्याचा देखील अधिकार आहे. आरोग्याचा अधिकार आहे. उपजीविकेचा अधिकार आहे. आश्रयाचा अधिकार आहे. मोफत कायदेशीर मदतीचा अधिकारही कलम 21नुसार देण्यात आलेला आहे. कलम 21 हे अतिशय व्यापक अर्थाने वापरलं जातं. पुढे आहे कलम 21 86वी घटना दुरुस्ती 2002ने हे कलम जोडण्यात आलं. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देणे हे राज्याचे कर्तव्य असेल असं कलम 21मध्ये म्हटलं आहे. याचा अर्थ होतो की ज्या मुलाचा वयोगट 6 ते 14 या दरम्यान आहे अशा मुलांना 2 संकल्पनात बघा इथे. पहिली संकल्पना आहे मोफत आणि दुसरी आहे सक्तीचे शिक्षण देणे हे राज्याचे कर्तव्य असेल. म्हणजेच ज्या मुलांचं वय 6 ते 14 वयोगटातील आहे अशांना मोफत शिक्षण देणं आणि तेही सक्तीचं देणं हे राज्याचं कर्तव्य आहे. याचा अर्थ काय असेल की ज्याचं वय 15 वयोगटापेक्षा अधिक असेल त्याला शिक्षण घेणं हा मूलभूत हक्क बनवलेला नाही. पुढे आहे कलम 22 अटक व स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण. कोणत्याही व्यक्तीला अटक केल्याची कारणे त्वरित सांगावी लागतात किंवा स्वतःच्या आवडीच्या वकिलाकडून सल्ला घेण्याचा देखील त्याला अधिकार आहे आणि असं असेल तर 24 तासांच्या आत त्याला मॅजिस्ट्रेटसमोर हजर करावं लागेल. मात्र प्रतिबंधात्मक स्थानबद्धता याला अपवाद आहे. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीकडनं एखादा अपराध भविष्यात घडू शकेल, एखाद्या विशिष्ट वेळी घडू शकेल म्हणून त्या व्यक्तीला जी तात्पुरती स्थानबद्धता केलेली असते त्याला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता असं म्हटलं जातं. पुढे आहे शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24. कलम 23मध्ये म्हटलं आहे मानवी व्यापार वेठबिगारीस मनाई करण्यात आलेली आहे. पूर्वी कामासाठी शोषण करण्यासाठी मानवी व्यापार केला जाई, विनामोबदला काम करून घेतलं जाई, यालाच वेठबिगारी असं म्हणत. माणसांची गुलामाप्रमाणे खरेदी विक्री केली जात असे, जबरदस्तीने काम करून घेतलं जात असे. कलम 23नुसार या संपूर्ण प्रक्रियेवर पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे. कलम 24 बालमजुरीस मनाई. 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना कारखाने, खाणी किंवा इतर कोणत्याही धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या कलमाच्या अंमलबजावणीसाठी म्हणजेच कलम 24च्या अंमलबजावणीसाठी भारतीय संसदेने 1986मध्ये एक कायदा पारित केला, बालमजुरी संरक्षण कायदा. आणि पुढे 2016मध्ये त्यात दुरुस्ती करून बालमजुरी कायद्याचे नाव बाल आणि किशोरवयीन मजुरी प्रतिबंधक आणि नियमन कायदा असं करण्यात आलं. त्यानुसार एक महत्त्वाचा बदल करण्यात आला जे कलम 24मध्ये सुरुवातीला म्हणण्यात आलेलं होतं की कोणत्याही धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास सक्त मनाई आहे. तर 2016च्या या सुधारणेनुसार धोकादायक आणि गैर धोकादायक अशा दोन्ही ठिकाणी कामास ठेवण्यास बंदी करण्यात आलेली आहे. ही या कायद्याची सद्यस्थिती आहे. मुद्दा क्रमांक धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. देशाचा कोणताही धर्म नसेल मात्र देशातील नागरिकांचा धर्म असू शकतो या व्यापक संकल्पनेवर धर्मस्वातंत्र्याचे हक्क देशातील प्रत्येक नागरिकाला प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यातील कलम 25 मध्ये
सदसद विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. म्हणजे कोणताही व्यक्ती आपल्या सदसद विवेकबुद्धीने आपल्याला वाटेल त्या अनुकरण करावं वाटेल त्या धर्माचा स्वीकार करू शकतो. त्यामध्ये त्याला आपल्या आवडीच्या धर्मावर श्रद्धा ठेवण्याचा, त्याचं आचरण करण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. कलम 26मध्ये धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. एखादा व्यक्ती धार्मिक संस्था स्थापन करू शकतो, त्याची मालमत्ता सांभाळू शकतो आणि धार्मिक बाबींचे व्यवस्थापन करू शकतो. हे स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. कलम 27मध्ये विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य देखील देण्यात आलेलं आहे. पुढे कलम 28मध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणास अनुपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. सरकारी संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणावर पूर्ण बंदी कलम 28मध्ये घालण्यात आलेली आहे. याला एक अपवाद आहे. जर एखादा शैक्षणिक संस्था ही एखादा धार्मिक ट्रस्ट म्हणून निर्माण झाली असेल आणि तिचे प्रशासन सरकार पाहत असेल तर तिथे धार्मिक शिक्षण देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. राज्य सरकारची मान्यता असलेल्या किंवा सरकारी अनुदान मिळणाऱ्या शाळा कॉलेजांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला तिथल्या धार्मिक शिक्षणात किंवा प्रार्थनेला उपस्थित राहण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. जर विद्यार्थी अल्पवयीन असेल तर त्या पालकाची संमती असणे अनिवार्य आहे, असं कलम 28 सांगतं. पुढे आहे संस्कृती व शिक्षणाचा हक्क. कलम 29 आणि 30. कलम 29मध्ये अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यात आले. म्हणजे काय तर अल्पसंख्याक गटांना स्वतःची विशिष्ट भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. कलम 30मध्ये शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क आहे. धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक त्यांच्या आवडीच्या शिक्षण संस्था स्थापन करू शकतात आणि त्या चालवू शकतात. हा हक्क मूलभूत हक्क म्हणून कलम 30 अंतर्गत प्रदान करण्यात आलेला आहे. पुढे आहे 7 घटनात्मक उपायांचा हक्क. भारतीय राज्यघटनेतील हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी या कलमाला राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलं आहे. मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी कलम 32 हे सर्वात महत्त्वाचं कलम आहे. जर एखाद्या नागरिकाच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले तर तो थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. या कलमाच्या अंतर्गत 2 बाबी येतात: सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयात जर जायचं असेल तर कलम 32चा वापर केला जातो आणि उच्च न्यायालयासाठी कलम 226. दोन्ही अधिकारांमध्ये फरक आहे. कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं हा व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे, तसा 226 अंतर्गत उच्च न्यायालयात जाणं हा व्यक्तीचा मूलभूत हक्क नाही. यासंबंधी कलम 32मध्ये एकूण 5 रीट्स देण्यात आलेत आणि हे दोन्ही रीट्स कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय आणि कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालय काढू शकतं. कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाचे अधिकार हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक आहेत. उच्च न्यायालय मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासाठी तर रीट काढू शकतं, पण त्यासोबत इतर कोणत्याही कायदेशीर कारणांसाठी देखील रीट काढू शकतं. यावरून आपण असं म्हणू शकतो की रीट काढण्याचा जो अधिकार आहे कलम 32 अंतर्गतचा आणि कलम 226 अंतर्गतचा उच्च न्यायालयाचा, यामध्ये खूप मूलभूत फरक आहे. सर्वोच्च न्यायालय फक्त आणि फक्त मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासाठीच असे रीट्स, याला प्राधिलेख असं म्हणतो, ते काढू शकतं. इतकं मर्यादित कार्यक्षेत्र हे उच्च न्यायालयाचं नाही. कलम 32 अंतर्गत एकूण 5 रीट्स काढले जाऊ शकतात. यावर आपल्याला प्रश्न विचारतात. खूप महत्त्वाचा भाग आहे. हे 5 रीट्समध्ये जो पहिला रीट आहे याला बंदी प्रत्यक्षीकरण असं म्हटलं जातं. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय तर देहोपस्थिती, म्हणजेच देह प्रत्यक्ष समोर हजर करा. जर एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी किंवा इतर कोणत्याही संस्थेने बेकायदेशीरपणे अटक किंवा डांबून ठेवली असेल तर न्यायालय या आदेशाद्वारे त्या व्यक्तीला न्यायालयात हजर करण्याचा आदेश देते.
अटक बेकायदेशीर असल्यास त्या व्यक्तीची सुटका केली जाते. याविषयी काही वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता जय भीम नावाचा. एका आदिवासी समूहाविषयी संबंधित हा चित्रपट होता. एका व्यक्तीला बेकायदेशीरपणे तुरुंगात डांबून ठेवलं जातं, त्याचं कस्टोडियल डेथ होतं आणि नंतर अशा प्रकारचा आदेश कोर्ट देतं आणि नंतर हे सगळं प्रकरण उघडकीस येतं. पुढील तरतूद आहे त्याला परमादेश असे म्हणतात. परमादेश म्हणजे काय, तर आम्ही आदेश देतो. जेव्हा एखादा सरकारी अधिकारी, एखादं कनिष्ठ न्यायालय किंवा सार्वजनिक संस्था आपले कायदेशीर कर्तव्य बजावण्यास नकार देतं किंवा ते कसूर करतं, तेव्हा न्यायालय त्यांना त्यांचे कर्तव्य पूर्ण करण्याचा कायदेशीर आदेश देतं. याला परमादेश असं म्हटलं जातं. पुढचा रिट्स आहे प्रतिषेध. प्रतिषेध केव्हा दिला जातो, की जेव्हा कनिष्ठ न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर काम करतं तेव्हा हा रिट्स काढला जातो. हा आदेश म्हणजेच प्रतिषेध हा आदेश वरिष्ठ न्यायालय आपल्या कनिष्ठ न्यायालयांना किंवा न्याय प्राधिकरणांना जारी करू शकतं. ते कोणत्या परिस्थितीमध्ये जारी करू शकतं, जेव्हा कनिष्ठ न्यायालय त्याच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन एखाद्या खटल्याची सुनावणी करण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी वरिष्ठ न्यायालय हा रिट काढू शकतं. चौथा रिट आहे उत्प्रेक्षण. उत्प्रेक्षण म्हणजे पूर्ण माहिती देणे किंवा प्रमाणित करणे. याचा अर्थ काय होतो, कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राचा गैरवापर करून किंवा नैसर्गिक न्यायतत्वाचं उल्लंघन करून एखादा निर्णय जर दिला असेल तर तो निर्णय वरिष्ठ न्यायालय रद्द करतं आणि असा निर्णय रद्द करण्यासाठी जो आदेश दिला जातो त्याला उत्प्रेक्षण असं म्हटलं जातं. आणि अशा आदेशानंतर असा खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे वर्ग केला जातो. पाचवा आहे अधिकारपृच्छा. कोणत्याही अधिकाराने कोणत्या अधिकाराने तुम्ही हे सरकारी पद धारण केलेलं आहे हा विचारणा करण्याचा जो अधिकार आहे त्याला अधिकारपृच्छा असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर जर एखादा व्यक्ती बेकायदेशीरपणे किंवा चुकीच्या मार्गाने एखादं सार्वजनिक पद धारण करत असेल तर न्यायालय त्याला आदेश देतं की तुम्ही कोणत्या अधिकाराने या पदावर आहात अशी विचारणा करतं आणि योग्य उत्तर जर नाही मिळालं तर त्याला पद सोडायला भाग पाडतं. याला अधिकारपृच्छा असं म्हटलं जातं. याच भागातील काही इतर पूरक कलम आहेत. त्यामध्ये कलम 33 सशस्त्र दलांचे मूलभूत हक्क. यामध्ये काय आहे, तर लष्कर, निमलष्करी दले, पोलीस आणि गुप्तहेर संस्था यांच्या शिस्तीसाठी संसद मूलभूत हक्कांवर मर्यादा घालू शकते. इथे एक बाब लक्षात ठेवायची आहे की लष्कर, निमलष्करी दले, पोलीस किंवा गुप्तहेर संस्था यांच्या मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याचा अधिकार कुणाला आहे, तर संसदेला आहे. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती मर्यादा येतात. कारण जर एखाद्या गुप्तहेर खात्यातील व्यक्तीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून एखादी माहिती जी जाहीर करणं अपेक्षित नाही अशी माहिती जाहीर करणं टाळायला हवं. या अर्थाने त्या मूलभूत अधिकारांवरती प्रतिबंध घालण्यात आलेत. संचार स्वातंत्र्यावरती काही मर्यादा येतात. सुरक्षेच्या कारणास्तव वास्तव स्वातंत्र्यावरती काही मर्यादा येतात. म्हणजे काय की पोलीस किंवा गुप्तहेर संस्था यांच्या मूलभूत हक्कांचा संकोच संसद करू शकते कायदा करून. कलम 34 लष्करी कायदा. ज्या भागामध्ये लष्करी कायदा अर्थात मार्शल लॉ लागू असेल तिथल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर मर्यादा येतात. आणि कलम 35 आहे मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचा अधिकार हा केवळ संसदेला आहे. यावरून आपल्याला असा अर्थ प्राप्त होतो की असा कायदे करण्याचा अधिकार हा राज्य विधिमंडळाला नाही. याबरोबर आपण ह्या व्हिडिओमध्ये कलम 12 ते कलम 35 पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याला जर विचारलं की राज्यसंस्थेची व्याख्या तर कलम 12, न्यायिक पुनर्विलोकन तर कलम 13, समतेचा अधिकार हा 14मध्ये, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा 25 ते 28मध्ये, शोषणाविरुद्ध 23 ते 24मध्ये देण्यात आलेला आहे आणि घटनात्मक उपायांचा हक्क हा कलम 32मध्ये देण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक उपायाच्या अधिकाराला घटनेचा आत्मा आणि हृदय म्हटलंय. तर यामुळेच कोणत्याही व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं आणि कोणत्याही राज्यसंस्थेने ते केलं तर ह्या 5 रीटच्या योगाने त्याला दाद मागता येते. कोणत्याही देशाचा नागरिक हा त्या देशाची अनमोल संपत्ती असतो. त्या व्यक्तीला निसर्गदत्त काही अधिकारही असतात, काही कायद्याने अधिकार प्राप्त झालेले असतात.
मूलभूत अधिकार म्हणजे असे अधिकार की जे भारतीय राज्यघटनेने या देशातील नागरिकांना प्रदान केलेले आहेत. कोणत्याही नागरिकाच्या विकासासाठी असे अधिकार असणं गरजेचंच आहे. बालकांच्या मजुरीला जेव्हा राज्यघटनेच्या कलम 24 अंतर्गत राज्यघटना प्रतिबंध करते, तेव्हा ते बालकांच्या बालक जीवनाला प्रोत्साहित करते. ज्या वयामध्ये बालकांचं बाल आयुष्य जगायला हवं, त्या वयांमध्ये खाणीसारख्या काचेच्या कारखान्यांसारख्या धोकादायक ठिकाणी बाळांना कामावरती ठेवलं जातं आणि त्यांचं एका प्रकारे शोषण केलं जातं. एकूणच काय तर भारताचा नागरिक म्हणून भारताची राज्यघटना या प्रत्येक व्यक्तीला एक महान अधिकार देते. यालाच मूलभूत हक्क किंवा अधिकार असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे अधिकारांची व्याप्ती आहे, त्याचप्रमाणे नागरिकांकडनं काही कर्तव्यांचीही अपेक्षा करते. एक नागरिक म्हणून आपण या अधिकारांचं जतन करूयात आणि एक प्रभावी नागरिक ठरूयात. इतकंच. बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.